नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या चुरशीची निवडणुकीमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे या भाजपच्या देवयानी 17,000 मतांनी विजयी झालेले आहेत। लोकसभेनंतर पुन्हा एकदा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यात आल्यानं काही ठिकाणी एकतर्फी मतदान झाल्याची प्रतिक्रिया देखील देवयानी फरांदे यांनी दिलेली आहे। तसंच मला मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय वरिष्ठ घेतील, परंतु देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा असल्याचं देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केलं आहे। तिसरी निवडणूक होती। प्रत्येक वेळेस तुमचं मतदान हे वाढत गेलेलं होतं, 61,000 73,000 आणि आता 1 लाखाच्या पुढे गेलात। या निवडणुकीबद्दल काय सांगा? ही निवडणूक माझी अत्यंत चुरशीची होती। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 85,000 मुस्लिम समाजाचं वास्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांचं पोलरायझेशन जे आहे हे विरोधी पक्षाकडे आपल्याला झुकताना दिसतंय। परंतु अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी ही निवडणूक त्यांच्या अंगावरती घेतली आणि ह्या निवडणुकीमध्ये मला यश प्राप्त करून दिलं। वैयक्तिक स्वरूपाची टीका देखील करण्यात आली होती या दरम्यानच्या काळामध्ये। पुढचं तुमचं विजन काय असणार आहे? माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेक नरेटिव्ह तयार करण्याचा गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न केला। मी आतापर्यंत 7 निवडणुका लढलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट निवडणूक जी माझ्यावरती टीका करत आणि खोटा प्रचार करत माझ्या विरोधी उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु नाशिक मध्यचे जनता जी आहे खूप सुज्ञ आहे, ते त्यांना बघले नाहीत। निकाल लागलेले आहेत, मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा संपूर्ण राज्यात आहे। तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं मुख्यमंत्री? राज्याच्या जनतेने अतिशय क्लिअर कट मॅन्डेट जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या बाजूने दिलेले आहे। भारतीय जनता पार्टी 142 जागा लढली आणि त्यातल्या 132 जागा ज्या आहेत ही भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे। म्हणजे जनतेचं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये व्हायला पाहिजे आणि म्हणून आमच्या वरिष्ठ नेतृत्वांना आमची विनंती राहील की परत एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावरती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।